लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेला तरुण दरीत कोसळतो आणि सर्वांनाच तो अपघात वाटतो. पण तपास पुढे सरकतो आणि समोर येतं एक धक्कादायक सत्य. त्याच्यासोबत 7 फेरे घेण्याची तयारी सुरू होती, त्याच होणाऱ्या नवऱ्याच्या मृत्यूचा कट होणाऱ्या पत्नीनंच रचल्याचा आरोप उघड होतो. प्रेम, विश्वासघात आणि थंड डोक्याने आखलेल्या कटाची अंगावर काटा आणणारी कहाणी पाहूया त्या स्पेशल रिपोर्टमध्ये. चेहऱ्यावर निरागसपणा पण मनात घातक कट. पुण्यातील सिया गोयल आणि चेतन चौधरी या प्रेमी युगुलावर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप आहे. फेब्रुवारी महिन्यात सिया आणि केतनचा साखरपुडा झाला होता. नोव्हेंबरमध्ये लग्नाची तारीखही निश्चित झाली होती. मात्र लग्नाची तयारी सुरू असतानाच सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी केतनला कायमचं संपवण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगच्या बहाण्याने नेऊन केतनला दरीत ढकलण्यात आल्याचं तपासात समोर आलंय. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे नियोजनबद्ध कट असल्याचं उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. लोणावळ्यातील लोहगडावरून केतन अग्रवाल या युवकाचा घसरून पडून त्याचा मृत्यू झाला होता. आणि आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा समोर आला आहे. सुरुवातीला ट्रेकिंग दरम्यान झालेल्या अपघातात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीचंच आपल्या मित्राच्या मदतीने त्याला खोल दरीत ढकलून दिल्याचं खळबळजनक प्रकार समोर आला असून या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाय प्रोफाईल आणि चक्रवून टाकणाऱ्या हत्याकांडामुळे पुणे, पिंपरी चिंचवड आणि लोणावळा परिसरातील व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका मोठ्या घरच्या सुशिक्षित मुलीने लग्नाला नकार देण्यासाठी थेट हत्येचा मार्ग निवडून मित्राच्या साहाय्याने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला ढकलून त्याचा मृत्यू केला होता. LS मराठीसाठी आकाश खानापुरम, लोणावळा. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर जी घटना घडली होती, केतन अग्रवाल नावाचा तरुण आहे, किल्ल्यावरून खाली पडला असं म्हटलं होतं. आता तपासात पुढे काय पडलं? हे 18/6/2026 रोजी अशी एक घटना आमच्याकडे रिपोर्ट झाली होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे, तो लोहगड किल्ल्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणून खाली पडला आणि खालू पडून त्याचा मृत्यू झाला. असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने त्याची जे बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक एडीचा जे केस आहे ते दाखल करण्यात आला होता. 36/2026 BNS कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये. त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते मयताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या, तर एक सस्पिशन निर्माण झाला. त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्यासमोर निष्पन्न झाला की हा ॲक्च्युली त्या मयत केतन विशाल अग्रवाल ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता सिया गोयल, त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकारसुद्धा झाले होते. आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरीसुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. अग्रवाल बिल्डर्सचे सुपुत्र असलेल्या केतनचा सिया गोयल सोबत फेब्रुवारीत साखरपुडा झाला होता. दोन्ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम. नोव्हेंबरमध्ये जयपूरमध्ये भव्य लग्नाची तयारी सुरू होती. तब्बल 14 कोटी रुपयांचा पॅलेस बुक करण्यात आला होता. वराडीसाठी 2 विमानांची व्यवस्थाही करण्यात आली होती. पण दुसरीकडे केतनच्या हत्येचा कट आकार घेत होता.
ट्रेकिंगची आवड असलेल्या केतनलाच लक्ष वळवण्यात आलंय. पोलिसांच्या माहितीनुसार विश्वास संपादन करण्यासाठी 31 मे रोजी सिया आणि केतन यांनी लोहगडावर ट्रेकही केला होता. त्यानंतर वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा लोहगडावर जाण्याचा प्लॅन आखण्यात आला. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सिया वारंवार केतन सोबत वाद घालत होती. 4 जूनला ट्रेकिंगला न आल्यामुळे तिनं रडारड आणि हट्ट केल्याचंही सांगितलं जात आहे. अखेर वाढदिवसानिमित्त तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी केतन लोहगडावर गेला, पण तोच त्याच्या आयुष्यातला अखेरचा दिवस ठरला. घटनेनंतर साखरपुड्यानंतर केतनने व्यक्त केलेल्या काही शंका त्याच्या वडिलांच्या डोळ्यासमोर पुन्हा उभ्या राहिल्या आणि आपण किती मोठ्या संकटाकडे दुर्लक्ष केलं याची जाणीव त्यांना झाली. एकूणच म्हणजे जो सियाचा जो चालचलन होतं तो ठीक नव्हतं. तिचा एका मुलाशी म्हणजे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. काहीच याची माहिती नाही कल्पना सर तिच्या आम्हाला. घरच्यांना होती का आणि त्यांनी ही गोष्ट मुद्दामून तुमच्यापासून लपवून ठेवली होती? त्यांच्या घरच्याला 100% होती. आम्हाला काही भनक नाही पडली आणि त्यांच्या घरच्या लोकांना, सगळ्या लोकांना, त्यांच्या घरच्याला, आईला, वडीलला, भावाचा खास मित्र आहे, त्याची आत्या रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल, प्रवीण बशेश्वर गोयल, साहिल प्रवीण गोयल, पूजा गोयल आणि अजून बाकीचे 2-3 घर आहेत गोयलचे, जे आमचे मित्र आहेत. 30-35 वर्षापासून आज रिलेशन आहेत. पूर्ण संपूर्ण फॅमिलीला होती. पण कुणीही आम्हाला कल्पना दिली नाही की ही मुलगी असं याचं अफेअर आहे या मुलासोबत. कुणी सांगितलं नाही. त्यांनी प्रपोजल दिलं. त्यांनी आमच्या नेहरू मित्तल आणि नरेंद्र मित्तलनी मागं लागले आणि तेव्हा ते जमलं. आम्हाला काही कल्पना नाही याच्यात असा घात होईल म्हणून. एकूणच ज्या प्रकारे म्हणजे एका मोक्काचा जसं गुन्हा करण्यात येतो की त्या संयुक्त सगळ्यांचा समावेश असतो, असं काही जवळच्या नातेवाईकांनी पण तुमची फसवणूक केली काय? सगळ्या 100% त्यांच्या मृत्यूला हे सगळे कारणीभूत आहेत का? 100% कारणीभूत आहेत. माझी देवाला आणि माननीय मुख्यमंत्र्याला हेच प्रार्थना आहे, ह्याच्या जे दोषी आहेत त्यांना कडक ते कडक त्यांना सजा भेटायला पाहिजे. सर्व आरोपी, लेडीज असो जेंट्स असो, ह्या आरोपीमध्ये काही त्यांचे गोयल परिवारमध्ये काही मोठे लोक आहेत. ते म्हणतात आमचे नगरसेवक दोस्त आहेत, आमचे हे दोस्त आहेत. त्यांचे काही जणांचे फोन बी आलते. तर ह्या न्यायाच्या समोर कुणी मध्ये येऊ नये आणि माझ्या लेकराच्या आत्माला शांती भेटावी आणि सर्व दोषींना कडक ते कडक कारवाई, फाशीची सजा द्यावी. काही एकूणच दिवसांनी लग्न होणार होतं आणि पण काही त्याच्या आधी दिवसांनाच हे लग्न होतं, त्याच्या अगोदर घटलं. जर त्यांना लग्न मुलीला करायचं नव्हतं तर कॅन्सल करायचं. मुलगा माझा गेला, कोण भरपाई करणार आहे सर? 25 वर्षाचा मुलगा. एकूणच अत्यंत दुर्दैवी घटना तुमच्या कुटुंबियांसोबत घडली आहे. मात्र अशा प्रकारची घटना इतरांसोबत घडू नये किंवा ह्या घटनेचा जो निकाल आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी काही मागणी कराल का? 100% सर. माननीय मुख्यमंत्र्याला हेच प्रार्थना आहे की फास्ट ट्रॅक ताबडतोब निकाल करून ताबडतोब दोषींना फाशीची सजा द्यावी, म्हणजे न्याय भेटल आणि पुढे असले प्रकरण व्हायचे थोडे कमी होतील सर. एका प्रेमसंबंधासाठी रचला गेलेला कथित कट, एका तरुणाचा गेलेला जीव आणि उद्ध्वस्त होणाऱ्याच्या उंबरठ्यावर आलेली 3 कुटुंब. विश्वास, नातं आणि प्रेम या शब्दांनाच हादरा देणाऱ्या या प्रकरणानं अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. लोहगडावरील हा मृत्यू अपघात नव्हता तर कट होता असा आरोप आता तपासातून समोर येतोय. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा शेवट न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. आकाश काणापुरम, LS मराठी, मावळ.